फ्रेंड, आज मी सकाळी ताजे आंबे आणले. आज मी तुम्हाला सांगणार आहे पन्ह कसं करायचं. या लवकर. पहिला आपण वॉश करून परत पाणी टाकून देऊ त्याच्यात आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपण 4 शिट्या होईपर्यंत लावून देऊ. मग रत्नाळाच्या घाऱ्या पण करणार आहे मी. रत्नाळ पहिले सुकवून ठेवलेले आहे. कुकर होत आहे तोपर्यंत मी रत्नाळ खिसून घेऊ तोपर्यंत काय म्हणते गुळ खिसून घेते. कुकर पण थंड झालेला आहे. आता आंब्याचं आपण पन्हसारखं काढू, याच्यातला पूर्ण गर काढून घेऊ. यातला पूर्ण गर काढून घेणार आहे. बी बाजूला घेऊन घेते. खूप गरम आहे त्याला. तर मग याचा गर पूर्ण काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये गुळ मिक्स, अर्धा 2 कपच्या बरोबर गुळ खिसलेला आहे. याच्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा. गुळ वगैरे मिक्स झालेला आपण मिक्स करून घेऊ आणि जिऱ्याची बघारणी देऊ. यामध्ये गुळ आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचा. चांगल्या पद्धतीने गुळ पूर्ण मिक्स झालेला आहे आंब्याच्या पानामध्ये. आता याला जिऱ्याची बघारणी देऊ. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, थोडंसं आणखी. मग आता पन्ह्याला आपण फोडणी देऊ. मी इथे गंज ठेवलेला आहे. याला थोडं गरम करून घेते. 1 चमचा भरापुरतं तेल टाकून देते. तेल यामध्ये थोडंसंच टाकावं लागतं. असं तापून घेऊन नंतर याच्यामध्ये जिरे. मग तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण छोटा चमचाभर जिरं टाकून देऊ. चांगलं करतो. थोडेसे खोबऱ्याचे काप केले आहे ते पण टाकून देऊ. आणखी चविष्ट ते चांगलं करपूस झालेलं आहे आणि चांगलं तापलेलं तेल असून चांगलं कांदा खोबरं वगैरे झालेलं. यामध्ये आपण पण मिक्स केलेलं गूळ आणि आंब्याचं टाकून देतो आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करतो. खूप चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे. याला थोडासा गटका येऊ देऊ. चला तर मग हा पन्हा तयार झालेला आहे. गटका पण आलेला आहे. बघा किती सुंदर गटका आलेला. छानपैकी मिक्स होऊन छान झालेला आहे. चला आता हे पन्ह तर झालं. आता करू आपण रत्नाळाच्या घाऱ्या. चला तर मग आपलं आंब्याचं पन्ह आणि रत्नाळाच्या घाऱ्या झालेल्या आहे. असेच पात्रा मस्त मस्त बनवून खात राहा. ती सुंदर आहे. तू लगीन करशील का? या लवकर लवकर खायला. तुम्हाला इथून नाही भेटणार.